पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यामध्ये रोड शो। या रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेच्या नंतर नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा आहे। काल ठाकरेंनी केलेल्या टीकेला आज शिंदे नेमकं काय उत्तर देणार याकडे लक्ष। तर शिंदेंचा आज कोल्हापूरमध्ये देखील रोड शो। प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे कालीचरण महाराज यांचा नाशिकमध्ये रोड शो। प्रभाग क्रमांक 20 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी हा रोड शो आयोजित करण्यात आलाय। नाशिक रोडमधील मुक्तिधाम मंदिरामधून रोड शोला सुरुवात। धुळ्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे। मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 3,500 कर्मचाऱ्यांची फौज। विविध भागांमध्ये 507 मतदानाची केंद्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सोलापूरमध्ये प्रचार सभा। मंत्री जयकुमार गोरेंनी या सभाच्या स्थळाचा आढावा घेतलाय। सभेमध्ये सोलापूरच्या विकासाचा आराखडा मांडला जाईल। गोरेंची माहिती। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा होती आहे। मुंबईमधल्या शिवाजी पार्कमध्ये उद्या ठाकरे बंधूंची सभा आहे। ठाकरे बंधूंच्या सभेला शिवशक्ती असं नाव। सभेची तयारी अंतिम टप्प्यात। तर 12 जानेवारीला शिवतीर्थावरती भाजप शिंदेंच्या शिवसेनेची सभा होईल। तमिळनाडूमधील भाजपचे नेते अण्णामलाईचं मुंबईच्या विषयी वादग्रस्त विधान। मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईचं वक्तव्य। त्याच्या या वक्तव्याच्या सगळ्या स्तरांमधून सध्या निषेध होतोय। अण्णामलाईवरती मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे। मुंबईच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी। भाजपचा स्टार प्रचारक मुंबईमध्ये येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेलाय, राऊतांचा भाजपवरती निशाणा। नागपूर पालिकेसाठी आज भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर दयाशंकर तिवारींच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं जाईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी मैदानात। आज गडकरी 3 सभा घेतील। सभेच्या माध्यमातून भाजपनं नागपूरमध्ये केलेली विकास कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। 13 जानेवारीला मुख्यमंत्र्यांचा नागपूरमध्ये प्रचाराचा दौरा आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा बाईक शो होणार आहे। मध्य नागपूर विधानसभेमध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे। नागपूर विमानतळावरती सलील देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र आहेत आणि या भेटीमुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे। अमरावतीमध्ये कोणीही गुंडगिरी करत असेल तर खपवून घेणार नाही। शहरामध्ये जातीय सलोखा राखला पाहिजे। प्रचार सभेमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित। तर भाजपचा जाहीरनामा हास्यास्पद असल्याची काँग्रेसचे प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांची टीका। इतकी वर्ष काही न करणारे विकासाचं स्वप्न दाखवत असल्याचं देखील चिमोटेंचं वक्तव्य। नांदेड महानगरपालिकेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती अशोक चव्हाणांनी टीका केली आहे। 2017 सालचं आपलंच मनोगत कॉपी पेस्ट केल्याची चव्हाणांची टीका। तर काँग्रेसकडे स्वतःचं मनोगत देखील नसल्याचं वक्तव्य। एक वेळेस संधी द्या, एका वर्षामध्ये प्रभागाचा विकास न केल्यास राजीनामा देईन। नांदेड महानगरपालिकेमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार नीता जैन यांची शासकीय बॉन्डवरती वचनपूर्तीची ग्वाही। एमआयएम भाजपसाठीच काम करते याचं उदाहरण अकोटमध्ये दिसलंय। काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांची एमआयएमवरती जोरदार टीका। अकोल्यामधल्या प्रचाराच्या सभेमध्ये ते बोलत होते। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी सत्तेबाहेर पडलो असं सांगणारे एकनाथ शिंदे आता एमआयएमच्या सोबत बसलेत। परळीमधल्या युतीवरून ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा शिंदेंवरती घणाघात। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सौदागर शहाबुद्दीन यांनी उमेदवारी अर्जामध्ये शहराचं नाव हे औरंगाबाद लिहिलंय। मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी आक्षेप घेतलाय। अर्ज बाद का केला नाही असाही सवाल विचारलाय। आमच्यासाठी शहराचं नाव कालही औरंगाबाद होतं, आजही आणि भविष्यामध्ये देखील तेच राहील। शिवसेना भाजपच्या टीकेवरती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। निवडून आल्यावरती आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही। कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्प पेपरवरती हे शपथपत्र देण्यात आलं। एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला तर आम्ही गणेश नाईक यांचा टांगा पलटी करू। मंत्री शंभूराज देसाईंचं भाजपला आव्हान, आपल्याला हलक्यात घेऊ नका असा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय। सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये जुंपली आहे। जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं कधीही न जुळलं आणि हेच या निवडणुकीमध्ये एकत्र दिसत आहे। चंद्रकांत पाटील यांची टीका,
तर रोज माणूस बदलणाऱ्या पक्षानं आम्ही काय करावं हे शिकवू नये, विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर. महायुतीमधील 3 पक्षांमध्ये सुडाचं राजकारण सुरू. सत्तेमधल्या एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारावरती तडीपारीची नोटीस. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा आरोप आहे. सांगलीमध्ये विश्वजित कदम यांचा आमराईमध्ये जाऊन मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत संवाद. आमराईसह शहरामधल्या वेगवेगळ्या समस्या त्यांनी इथल्या नागरिकांकडून जाणून घेतल्या. सोलापूरमधले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मराज काळदी यांची भेट घेतली आहे. शहरामध्ये लिंगायत समाजाची मोठी वोट बँक आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे. तर निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत असल्याचा काळदींचा गोरेंना शब्द. मतदान करा आणि सोसायटी मेंटेनन्समध्ये 1000ची सूट मिळवा. पिंपरी चिंचवडमधल्या लिगसी फॉर्च्यून सोसायटी आणि रावेत किवळे मामुर्डी सोसायटीमधला हा निर्णय. लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे निर्णय घेतल्याची रहिवाशांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा प्रयत्न. वासुदेवांच्या मार्फत संस्कृती जपत मतदानाविषयी सध्या जनजागृती केली जाते. अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये मात्र कळंबोलीमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला यावेळेला पाडा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं आवाहन. मुंबईमधील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवडकर यांच्या विरोधामध्ये सायनच्या जोगळेकरवाडीमधल्या स्थानिकांनी बॅनरबाजी केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून पाण्याची समस्या सोडवली नसल्याची इथल्या नागरिकांची तक्रार आहे. मुंबईच्या कांदिवलीमधील वॉर्ड क्रमांक 28 मध्ये भाजपचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांच्याकडून शिवसेनेच्या उमेदवार वृषाली हुंडारे यांचा प्रचार. यावेळेला आमदार अतुल भातखळकर यांची उपस्थिती. तर जनतेकडून मिळत असलेला पाठिंबा समाधानकारक असल्याचा विश्वास वृषाली हुंडारे यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये आचारसंहिता भंगाच्या 186 तक्रारी आल्या तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 8 कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले. गृह विभागानं निवडणूक आयोगाकडे हा अहवाल पाठवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.